नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. कोणत्या प्राण्याचं रक्त निळं असतं? आणि पर्याय आहेत ए स्टारफिश, बी खेकडा, सी पेंग्विन, डी ससा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी खेकडा. खेकड्याच्या रक्तात हिमोग्लोबिन ऐवजी हेमोसायनिन नावाचे तांबे आधारित प्रथिन असते, ज्यामुळे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर रक्त निळे दिसते. हिमोसायनिन हे प्रथिन रक्तामध्ये ऑक्सिजन पोचवण्याचे काम करते. निळ्या रंगाचे कारण हेमोसायनिनमध्ये लोहाऐवजी तांबे असल्यामुळे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर रंगात बदल होतो आणि ते निळे दिसते. आपला पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची तलाव कोणती? आणि पर्याय आहेत ए पुलिकट, बी उलर लेक, सी चिलिका, डी लोणार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी उलर लेक. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर आहे, जे जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात आहे. हे आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे आणि ते झेलम नदीद्वारे भरले जाते. आपला पुढील प्रश्न आहे, असा कोणता प्राणी आहे जो आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंडी घालतो? आणि पर्याय आहेत ए ऑक्टोपस, बी कासव, सी साप, डी मासा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए ऑक्टोपस. बहुतेक ऑक्टोपस त्यांच्या आयुष्यात एकदाच अंडी घालतात. मादी अंडी घातल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांची काळजी घेते आणि अंडी उबल्यानंतर तिचा मृत्यू होतो. आपला पुढील प्रश्न आहे, जगातील पहिले विद्यापीठ भारतात कोठे होते? आणि पर्याय आहेत ए तक्षशिला, बी नालंदा, सी विक्रमशिला, डी पुष्पगिरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए तक्षशिला. जगातील पहिल्या विद्यापीठांपैकी एक तक्षशिला हे प्राचीन भारतात होते, जे आता पाकिस्तानमध्ये रावळपिंडीजवळ आहे. तसेच नालंदा विद्यापीठ हे भारतातील एक प्रमुख आणि जगातील पहिले निवासी विद्यापीठ होते, जे सध्याच्या बिहार राज्यात आहे आणि याची स्थापना सम्राट कुमारगुप्ताने केली होती. तक्षशिला हे जगातील सर्वात जुने विद्यापीठ मानले जाते आणि ते इसवी सनाच्या 700 वर्षे आधी स्थापन झाले होते. आपला पुढील प्रश्न आहे, आवळा खाल्ल्याने काय फायदा होतो? आणि पर्याय आहेत ए रोगप्रतिकारशक्ती वाढते, बी त्वचा आणि केसासाठी फायदेशीर, सी पचनक्रिया सुधारते, डी वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारते. पचनक्रिया सुधारते. आवळ्यामध्ये फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. त्वचा आणि केसासाठी फायदेशीर. हे त्वचा आणि केसाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच आवळ्यामध्ये असलेले विटॅमिन सी आणि ऑक्सिडंट शरीराला अनेक आजारांपासून बचावतात. मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्यास किंवा काही विशिष्ट आजार असल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.